उर्मिला जायच्या आधी काढा वगैरे बनवून घे तिच्याकडून. जे झालंय ना त्याचं मलाही खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच साहेबाला विचारून तुझ्या आवडत्या भाज्या बनवल्यात मी आणि एक्झॅक्टली तुला आवडतात तशा प्युअर व्हेज व्हेजिटेबल्स. उपवास करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी बोलतेस तू. आहे आहे तर कुठे दिसत का नाहीये? हे बघ माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सावी, माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजे सायन्स. हे जे तुम्ही वागताय ना त्या लोकांशी, हे सगळं चूक आहे, हे बरोबर नाहीये. भावनांशी खेळताय तुम्ही त्यांच्या. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी खोट्याने केलेली चूक असते, ती पुढे जात नाही गोष्ट. आपण काहीतरी अशी एखादी स्कीम शोधून काढायला पाहिजे किंवा अशी काहीतरी ऑफर जी बाकीच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाही. हा हा काय सांग ना, सुचव काहीतरी. खूप पूर्वी माझ्या डोक्यात कल्पना आली होती, पण सांगितलं नाही कोणाला, हसतील सगळे म्हणून. मी नाही हसणार, सांग मला. हे नाही ना, प्रॉमिस. नक्की. हे बघ, मला ना ब्युटी पार्लरची सगळी कामं येतात. तर आपण आपल्या खोलीत एक छोटंसं ब्युटी पार्लर सुरू केलं तर, म्हणजे अमुक अमुक बिल झालं की त्यावर तुम्हाला मेनिक्युअर वगैरे. It's a new day, it's a new dawn, I'm feeling good. चल ना, उठ ना, रेडी हो, चल पटकन. आंघोळ बिंघोळ केली नाहीस तू अजून? भाई आज खूप आठवण येते सगळ्यांची. सगळ्यांची म्हणजे कोणाची? घरच्यांची? हा म्हणजे आपले बंटर लोक बाई, साहिल, परी, गौरव, मुक्ता. आज का अचानक? भाई काल आपल्याला प्रॉफिट झालं ना भाई, ते सगळे असते ना इकडे तर फुल धमाल केली असती भाई, पार्टी केली असती. भाई, आम्ही असंच करायचो, बिंदास सुट्टी घ्यायचो. म्हणजे एकदा तर हे प्रॉफिट वगैरे सोड, टेन्शनचं वातावरण होतं. म्हणजे भाई शेफ नव्हता, हॉटेल कसं चालवायचं माहिती नव्हतं. तर आम्ही टेन्शन घेतलं नाही, आम्ही सुट्टी घेतली आणि फुल धमाल केली भाई, फुल क्रिक. आपलं जे पेज आहे ना त्याच्यावर आणि सगळ्या सोशल मीडियावर आपण हे खूप मस्त प्रमोट करूया आणि फ्री कुपन्स वगैरे आपण रेडी करू. मस्त आयडिया आनंदी. सावितला माहितीये का, हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतं. म्हणजे मला काहीतरी सुचलं आणि समोरच्याला ते आवडलं, असं इतकं भारी वाटतंय ना. कसली गोड आहे सगळं तू. तुझ्यातला इनोसन्स ही तुझी ब्युटी आहे. ह्या इनोसन्सचं पार्लर काढता येईल का? मी फर्स्ट कस्टमरच आहे ना. किती कठीण बोलते अगं सावू तू. चला कामाला लागूया आता. हो, करेक्ट आहे भाई, तयारीला लागा, पण हॉटेलच्या नाही, सुट्टीच्या. म्हणजे भाई म्हणजे आज हॉटेल बंद ठेवून आपण टाइमपास करणार आहोत. पप्या? अरे काय तू काय बोलू नको मध्ये, आपण आधी सुद्धा सुट्टी घेऊन टाइमपास केलेला आहे. अरे हो, पण आत्ताच हिने मला हिशोब समजवलाय. हे बघ, एक दिवस सुट्टी घेतली ना तरी महागात पडणार आहे आपल्याला ते. हे बघ, एका दिवसाने काही होत. हिशोब ऐकलायस का तू? टार्गेट रेडी ठेवायला पाहिजे आपल्याला. Oh my God! अब कुर्सी की पेटियां बांध लीजिए क्योंकि हिशोब, अजेंडा, मार्जिन, प्रॉफिट, रिस्क फॅक्टर असे खूप ड्राय, कोरडे वाटणारे पण महत्वाचे शब्द कानावर आदळणार आहेत. हो. सायरस, तू पण चला सुट्टी घेऊया या मताचा आहेस का? हो, एक सेकंड. पण तू पप्याचं बोलणं न ऐकता सगळा हिशोब ऐकवणारच. आय नो, प्लीज लिसन टू हिम. आपण पिकनिकला नाही आलोय, हॉटेल चालवायचंय आपल्याला. भाई कसं आहे ना, तू जसं हॉटेलचा हिशोब सांभाळते तसं भाई मी घराचा हिशोब सांभाळतो. म्हणजे भाई हे हॉटेल ना आमच्यासाठी फक्त हॉटेल नाहीये, हे घर आहे आपलं. भाई बरं झालं तू एकदम वेळेवर आलीस. एकदम करेक्ट टाइम आहे. म्हणजे हॉटेल बंद आहे ना आज टाइमपास करतोय. सावी बाई, हा सायरस. हाय. हे दोघं बहीण भाऊ आहेत, म्हणजे जुळे. ते वाटत नाही तरी.
आणि बाई ही 1965 थापा अंकल थापा शेटची मुलगी आहे, जोनिता. नाव कळलं असेल आता. डॅडनी मला सांगितलं सगळं. इनफॅक्ट त्यांनी मला तुमच्या मॉमबद्दल म्हणजे संध्या आंटींबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो उगाचच जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय. कूल. अरे मला आवडतील त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. तू बस ना यार, काय करणार तू, चहा कॉफी? नाही नको, जरा घाईत आहे. भाई काय, अरे तू हॉटेलवर आली इतके दिवसांनी आणि चहा कॉफी तर घ्यायलाच पाहिजे ना भाई. आणि आता आपण गेम खेळतोय तर तू पण जॉईन हो ना भाई. आवाज ओळखा असा गेम आहे. पप्या मी बाय म्हणायला आली. मी बाय म्हणाला इकडे म्हणजे बाय म्हणजे मी लंडनला परत चालली आहे. इनफॅक्ट आत्ता पण मी लंडनलाच होते. माझ्या ॲडमिशनच्या सगळ्याच फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यात. सो फॉर द नेक्स्ट 2 इयर्स मी तिकडेच असेन. इंग्लिश लिटरेचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला चालली आहे. तू पण म्हणजे कॉंग्रॅट्स. मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. आम्ही पण तुला मिस. यू नो व्हॉट, मी इथे आले तेव्हा हे एक सुंदर हॉटेल म्हणून मी ही जागा बघायला आलेले. आणि मग तुमच्या सगळ्यांशी ओळख झाली आणि फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ मला खूप चांगले मित्र मिळाले. मग ही जागा, हे हॉटेल, यू नो अगदी घरात असल्यासारखं वाटायला लागलं मला. तुम्ही सगळे खूप धमाल आहात यार. आय एम सॉरी. गौरव, साहिल, परी, मुक्ता ते सगळे भेटले तर त्यांना पण सांग. आणि तुमचा तो व्हॉट्सॲप ग्रुप आहे ना, फ्रेंड्स फॉर एव्हर, बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर, इफ पॉसिबल. साहेबा मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो. मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर. आणि माझे मोगा आता डेड बॉडी नाहीये बाई, ती हलतीये बाई बॉडी. होली मोली, थँक गॉड. भाई पण कोण आहे मग? हमारे सामने बिसात क्या है इसकी, कमजोर है. और एक बात याद रखना, यहाँ के मर्द वारिस की खातिर दूसरी शादी करने में एक पल नहीं लगाते. बरं झालं मी थांबले. नाही म्हणजे आता सगळ्यांना ही गोष्ट क्लिअरच झाली असेल ना की त्या लॉकरमध्ये जे काही आहे ते ईशासाठी आणि ईशाच्या आईसाठी म्हणजेच माझ्यासाठी आहे. गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. माझी धाकली पान खायला शिकली, पानाचा देठ ग आमच्या फुगडीची ऐट ग, आमच्या फुगडीची ऐट ग, आमच्या फुगडीची ऐट ग. तुमची काय स्वप्न आहेत का? होय आहेत की. काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय.
समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर तसं तू कधीच म्हणणार नाहीस. मला सुखात ठेवणार का? 100% समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागायच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल.